माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पाडोतीबाई, वडिलांचे नाव गंगाधर होते. त्यांचे नाव केशव होते, पण लोक त्यांना बाळ या नावाने हाक मारत. ते खूप हुशार होते. गणित व संस्कृत यात तरबेज होते. त्यांच्या लहानपणीचा मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. टिळक शाळेत असताना मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत काही मुलांनी शेंगा आणल्या होत्या. त्या शेंगा त्यांनी खाल्ल्या आणि तडफडे वर्गातच टाकली, पण त्यातली एकही शेंग टिळकांनी खाल्ली नव्हती. मधली सुट्टी संपल्यावर गुरुजी वर्गात आले. कचरा पाहून ते खूप संतापले. त्यांनी विचारले, कुणी खाल्ल्या शेंगा? कोणीच काही बोलेना. मग त्यांनी सर्वांना तडफडे उचलण्याची शिक्षा दिली. सर्वजण तडफड उचलू लागले, पण लोकमान्य टिळक आपल्या जागेवर शांत बसलेले होते. ते पाहून गुरुजींनी त्यांना विचारले, तू का तडफडे उचलत नाही? लोकमान्य टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी तडफडे उचलणार नाही. असे ते आपल्या म्हणण्यावर स्पष्टपणे उभे होते. त्यांनी स्वराज्य स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी केली. ते इंग्रजांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवत. त्यांनी केसरी व मराठा ही वर्गपत्रे लिहिली. त्यांनी मंडळाच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. अशा मला माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. लोकशाही रंगभाऊसाठी यांच्याविषयी काही 2 शब्द बोलणार आहे. हे तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. लोकशाही रंगभाऊसाठी यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील गाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व त्यांच्या आईचे नाव बालूबाई साठे असे होते. त्यांनी कथा कादंबऱ्या, पोवाडे व नाटके लिहिली. काही माहिती सांगणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक हे 23 जुलै 1856 रोजी जन्मले. त्यांचे जन्म ठिकाण रत्नागिरी येथील चिखली या गावी ते जन्मले. त्यांचा मी एक शाळेचा प्रसंग सांगणार आहे. ते तुम्ही ऐकून घ्यावे. ते एक दिवशी शाळेत असताना मधली सुट्टी झाली. शिक्षक वर्गात आले तेव्हा त्यांनी पाहिले की वर्गात शेंगांची तडफडी पडली आहे. तेव्हा शिक्षक म्हणाले, हे तडफडी कोणी केली आहे? तर कोणच काही बोलले नाही. म्हणून त्यांनी सगळ्यांना तडफडी उचलायला लावली. मग सगळे उचलायला लागली, पण टिळकांनी तडफडी उचलली नाही. ते त्यांच्या जागेवरच राहिले. आणि शिक्षक तिथे येऊन त्यांच्याजवळ जाऊन म्हटले त्यांना, तू का तडफडी उचलत नाहीये? ते म्हटले की मी तडफडी केली नाही, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी उचलणार नाही. असे शूर लोकमान्य टिळक. त्यांचा एक प्रसंग तुम्हाला तर माहितीच आहे. त्यांनी सिंहगर्जना केलेली सगळ्यांना माहिती आहे. ती म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. Lokmanya Tilak is great freedom fighter of India. Lokmanya Tilak full name is Bal Gangadhar Tilak. Bal Gangadhar Tilak born on 23rd July 1856. Lokmanya Tilak father name is Gangadhar and mother name is Parvatibai. The famous slogan is Swarajya is my birthright and I shall have it.
was given his life is in practice and I would like